त्या भावाला म्हणजे उत्तमाला यक्षांनी मारलं तेव्हा असा क्रोध आला ध्रुवजींना की लाखो लाखो यक्षांना त्यांनी मारून टाकलं। आणि यक्षांची जी यक्षपुरी आहे अलका, तिचा सर्व तो नाश करण्याकरिता ब्रह्मास्त्र सोडण्यासाठी प्रवृत्त झाले, ब्रह्मास्त्राचा प्रयोग करू लागले। अशा वेळी भगवान परमात्मा ज्यांना दर्शन देतात अशा ध्रुवजींच्या अंतःकरणामध्ये एवढा क्रोध आला, बदला घेण्याची एवढी अशी प्रतिकार करण्याची भावना अंतःकरणात निर्माण झाली। तेव्हा भगवंताचे परमभक्त परम भागवत मनुजी महाराज त्या ठिकाणी आले आणि त्यांनी ध्रुवजींना समजावलं, अलम वत्सा अतिरोषेन, एवढा क्रोध करू नको बाळा। ज्याच्या हृदयामध्ये हा क्रोध येतो त्याची हानी करतो। क्रोध हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे। तुझं हृदय तर भगवंताचं राहण्याचं स्थान आहे। भगवान परमात्मा थंड प्रदेशामध्ये राहतात असं वर्णन आहे। ते कुठेही गरमीच्या प्रदेशामध्ये परमात्मा राहत नाहीत, थंड प्रदेशामध्ये देव राहतात। ब्रह्मदेव कुठे राहतात? कमलावर राहतात, कमळावर राहतात। भगवान शंकर कुठे राहतात? हिमालयामध्ये राहतात, बर्फाळ प्रदेशामध्ये राहतात। आणि भगवान विष्णूजी कुठे राहतात? क्षीरसागरवासी आहेत आणि शेषशायी आहेत। सर्पाच्या शय्येवर ते झोपलेले असतात, पहुडलेले असतात। म्हणजे थंड प्रदेशामध्ये भगवंताला राहायला आवडतं। आणि आपल्या अंतःकरणामध्ये जर क्रोधाचा अग्नी प्रज्वलित झाला तर त्या क्रोधाग्नीने भडकलेल्या हृदयामध्ये परमात्मा कसं राहतील? क्रोध की आग जब तुम्हारे हृदय में जल गई तब वहां भगवान कैसे रहेंगे? क्या भट्टी में भगवान परमात्मा रह सकते हैं? काय गोड चिंतन केलंय। त्या भट्टीमध्ये परमात्मा राहू शकतात का? ध्रुव, तुमने ये क्या गलत काम कर दिया। अशा प्रकारे समजावल्यानंतर मग ध्रुवजींना समजलं, ध्यानात आलं की आपण खरंच क्रोधाच्या आवेशामध्ये फार मोठी चूक केली। म्हणून असं चिंतन केलंय की भगवान के दर्शन से जो काम नहीं हुआ वह स्वयंभू मनु परम भागवत के समझाने से बन गया। मनु जी ने ध्रुव को जीवन मुक्त बना दिया, राग द्वेष से रहित बना दिया। भगवान ने ध्रुव को ब्रह्म विद्या तो दे दी, लेकिन मनु जी ने ध्रुव को जीवन मुक्त बनाया, जीवन मुक्ति का आनंद दे दिया, संत बनाया। भगवान ज्ञान तो दे सकते हैं, लेकिन संतत्व तो अगर प्राप्त करना है तो संत ही संतत्व प्रदान कर सकते हैं। निर्विकार अंतःकरण बनणं म्हणजे संतत्व आहे। हे निर्विकार अंतःकरण संतांच्या उपदेशाशिवाय प्राप्त होऊ शकत नाही। श्रीमद भागवतामध्येच असं वर्णन आहे की ध्रुवजींच्याच वंशामध्ये एक प्राचीन बर्ही नावाचे राजा झाले। त्यांचे पुत्र प्रचेता जेव्हा ते तपश्चर्या करण्यासाठी गेले, भगवान शंकरांचं दर्शन त्यांना झालं। आणि भगवान शंकरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही ध्रुवाच्या वंशातले मोठे धर्मात्मा आहात, भगवंताची मोठी भक्ती करणारे आणि भक्तीला योग्य अशा प्रकारचे तुम्ही आहात। म्हणून शंकरजींनी त्यांना मंत्राचा उपदेश केला आणि सांगितलं की या मंत्राचा जप करा, स्तुती करा, स्वयं भगवान नारायण तुम्हाला दर्शन देतील, असं वर्णन केलं, उपदेश केला आणि ते निघून गेले। त्यांनी तसंच केलं, त्या मंत्राचा जप केला, भगवंताची स्तुती केली। भगवान विष्णू त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि वरदान दिलं, अनुग्रह केला। साक्षात नारायणाचं दर्शन घेतलेलं आहे आणि प्रचेता हे आपल्या राज्यामध्ये परत आले। तेव्हा पाहिलंय की प्राचीन बर्ही त्यांचे वडील हे मेलेले होते, मृत्यूला प्राप्त झालेत आणि राज्यामध्ये आपल्या कोणत्याही प्रकारची व्यवस्था राहिली नाही, संपूर्ण राज्य हे उच्छिन्न अशा प्रकारचं झालेलं आहे। तेव्हा त्यांच्या अंतःकरणामध्ये क्रोध निर्माण झाला। असा क्रोध निर्माण झाला
की त्या क्रोधाच्या आवेशामध्ये त्यांनी जंगल जाळायला सुरुवात केली, झाडं नष्ट करायला सुरुवात केली, रागाच्या भरामध्ये जंगल जाळू लागले. तेव्हा वृक्षांचे राजे असणारे चंद्रमा त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी त्यांना शांत केलं, त्यांचा विवाह करून दिला, त्यांना पुत्र झाले, सगळं झालं नंतर. परंतु मनामध्ये जो क्रोध विकार निर्माण झाला तो मात्र गेला नाही. अनेक विकार अंतःकरणामध्ये तसेच राहिले. साक्षात नारायणाचं दर्शन झालेलं तरी सुद्धा अंतःकरणामध्ये क्रोध. जेव्हा शेवटी त्यांच्या जवळ नारदजी आले आणि एका संतांनी, एका साधूने, महात्म्याने, नारदजींनी जेव्हा त्यांना भगवंताच्या भक्तीचा उपदेश केला तेव्हा त्यांच्या अंतःकरणातला क्रोध हा विकार पूर्णपणे निवृत्त झाला. तत्कर्म हरितोषम यत सा विद्या तन्मतिर्यया. तेच खरं कर्म आहे, कर्म वही है जिससे भगवान की सेवा हो. भगवंताची सेवा आणि भगवान परमात्मा प्रसन्न होणं आपल्यावर हेच खरं कर्म आहे. आणि तीच खरी विद्या असते, ब्रह्मविद्या असते की ज्याच्याद्वारा तन्मतीही आपण त्या परमात्म स्वरूपामध्येच रममान होऊन जातो. ही खरी ब्रह्मविद्या असते. अशा प्रकारच्या कर्माचा, भक्तीचा, तत्वज्ञानाचा उपदेश नारदजींनी त्या ठिकाणी 4थ्या स्कंधामध्ये श्रीमद भागवतामध्ये प्रचेतांना केला. तेव्हा त्या प्रचेतांच्या अंतःकरणामध्ये भगवंताची भक्ती भरून दिली आणि अंतःकरणातील सर्व विकार नष्ट केले. जे कार्य भगवान साक्षात नारायण नाही करू शकले, त्यांचं वरदान करू शकलं नाही. साक्षात भगवान शंकरांचं दर्शन प्रचेतांना झालेलं, परंतु तरी सुद्धा त्यांच्या अंतःकरणातील विकार नष्ट झाले नाहीत. जेव्हा एका साधूचं दर्शन झालं आणि जेव्हा साधूने उपदेश केला तेव्हा त्यांच्या अंतःकरणातले हे सर्व विकार नष्ट विनष्ट अशा प्रकारचे झाले. अंतःकरणामध्ये संतत्व वृत्ती प्रकट झाली. म्हणून काही कार्य करताना मात्र देवापेक्षा देवाचे भक्तच हे श्रेष्ठ असतात, मोठे असतात. आणि संतांचं कार्य हे देवापेक्षा महान आहे, मोठं आहे. असा भक्तांचा महिमा आहे, असा संतांचा महिमा आहे. देवापेक्षा मोठा महिमा आहे हा.